विद्यार्थी मित्र, आज आपण आपल्या पुढील प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मी तुमचे स्वागत करते. बघा, आपलं पुढील चौथं प्रकरण आहे व्यवसाय सेवा. या प्रकरणाला आपण सुरुवात करणार. बघा, व्यवसाय सेवा म्हणजे काय, तर ही व्याख्या समजून घेण्याच्या आधी आपण व्यवसाय सेवा कशाला म्हणतात हे थोडंसं समजून घेऊ. बघा, कोणताही व्यवसाय जो आहे तो तिथे सुरू होतो. मग त्या काही व्यवसायामध्ये उत्पादन केलं जातं, उत्पादन करून वस्तूंची विक्री केली जाते. काही जे व्यवसाय असतात ते जे तयार वस्तू असतात त्याच तिथे विकण्याचा प्रयत्न केला जातो. मग जेव्हा कोणताही व्यवसाय तिथे सुरू होतो तेव्हा त्या व्यवसायासाठी सर्वात महत्त्वाची जी असणारी गोष्ट किंवा घटक आहे तो म्हणजे त्या व्यवसायासाठी लागणारं भांडवल. मग ही जी काही त्याची भांडवलाची गरज आहे ती भांडवलाची गरज भागविण्याचं काम कोण करतं, किंवा कोणताही व्यवसाय जेव्हा त्याला काही भांडवलाची आवश्यकता लागते तेव्हा ती भांडवलाची आवश्यकता ती कुठून भागवतं, तर कोणताही व्यवसायाला तिथे भांडवल पुरवण्याचं काम हे बँका करत असतात. म्हणजे बँकांशिवाय तिथे कोणताही व्यवसाय आपली जी काही भांडवलाची गरज आहे ती भांडवलाची गरज पूर्ण करू शकत. आणि भांडवल घेऊन व्यवसाय संघटना सुरू केली जाते. व्यवसाय संघटनेमध्ये उत्पादन केलं जातं, उत्पादित माल तयार होतो. आता तयार झालेला जो माल आहे त्या मालाला सुरक्षितता मिळाली पाहिजे, कारण जर त्या मालाला सुरक्षितता मिळाली नाही तर व्यवसाय संघटनेला नुकसान सहन करावं लागेल. मग अशा वेळेला तिथे ही जी काही मालाची सुरक्षितता आहे किंवा मालाला सुरक्षितता आहे ती सुरक्षितता देण्याचं काम विमा सेवा करत असतात किंवा विमा कंपन्या करत असतात. म्हणजेच काय, तर जो कोणी उत्पादक आहे तो उत्पादक त्या मालाचं काय करतो, विमा काढतो आणि मालाला संरक्षण मिळवतो. त्यानंतर जो काही माल आहे तो माल तिथे ग्राहकांची मागणी येईपर्यंत कुठेतरी साठवून ठेवावा लागतो, कारण मालाचं उत्पादन प्रचंड प्रमाणात होतंय. मग उत्पादन जेव्हा प्रचंड प्रमाणात होतं तेव्हा त्या उत्पादनाला तिथे त्यांच्या व्यवसाय संघटनेमध्ये ठेवता येत नाही, किंवा व्यवसाय संघटनेमध्ये ती इतकी जागाच नसते की ते तयार झालेलं उत्पादन ते साठवून ठेवू शकतात. मग अशा वेळेला ते काय करतात, तर गोदामांची मदत घेतात आणि गोदामांमध्ये काय केलं जातो, तर ग्राहकांची मागणी येईपर्यंत तो जो माल आहे तो माल गोदामांमध्ये साठवून ठेवला जातो. मग त्यानंतर काय, समजा ग्राहकांची मागणी मिळवायची आहे. मग ग्राहकांची मागणी मिळवण्यासाठी कशाचा वापर केला जातो, तर जे काही तिथे ग्राहकांची मागणी मिळवायची आहे त्यासाठी तिथे आपण ज्या काही संप्रेषणाच्या किंवा संदेश वहनाची जी काही माध्यमं आहेत त्या संदेश वहनाच्या माध्यमांचा उपयोग करतो. मग तिथे टेलिफोन असेल, तिथे मोबाईल असेल, फॅक्स मशीन असेल, अशा ज्या काही विविध आपल्या संदेश वहनाची साधनं आहेत त्या संदेश वहनाच्या साधनांचा आपण वापर करतो आणि आपण आपल्या मालाला मागणी मिळवतो. आता मालाला मागणी पण मिळाली, मग तो माल काय ग्राहकांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी उत्पादित झालाय, जिथे आपण ठेवलाय गोदामांमध्ये, त्या गोदामांमधून तो ग्राहकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि त्यासाठी आपण काय करत असतो, वाहतूक व्यवस्थेचा वापर करत असतो. म्हणजे उत्पादनकर्त्यांनी जो काही माल तयार केलेला आहे तो माल तयार करण्यापासून तिथे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत त्याला विविध अशा ज्या काही सेवा आहेत त्या सेवांचा तिथे उपभोग घ्यावा लागतो किंवा सेवांचा वापर करावा लागतो. जेव्हा उत्पादकाने अशा उत्पादनांची निर्मिती केलेली आहे, मग निर्मिती करण्यापासून ते उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत तिथे ज्या काही घटकांचा त्याला वापर करावा लागतो किंवा ज्या सेवांचा वापर करावा लागतो त्यालाच व्यवसाय सेवा असं म्हणतात. म्हणजे व्यवसाय सेवा ही अशी आहे की व्यवसायाला सहाय्य करणाऱ्या त्या आहेत, व्यवसायाला त्या मदत करणाऱ्या आहेत. बघा, सेवा ज्या आहेत त्या आपल्याला दिसत नाही.
सेवा आपल्याला दिसत नाही पण आपण ती अनुभवतो, सेवा घेतो, तिचा वापर करतो. बघा सेवा जेव्हा एखाद्याला दिली जाते तेव्हा त्याचा ताबा मिळत नाही किंवा त्याच्या मालकी हक्काचं हस्तांतरण होताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे सेवा जेव्हा आपण एखाद्याला देतो तेव्हा त्या सेवेचा ताबा त्या व्यक्तीपुरतंच मर्यादित राहत नाही. त्यानंतर सेवा जी आहे ती तिथे घेतली जाते. मग सेवा जेव्हा घेतली जाते तेव्हा ती हस्तांतर पण करता येत नाही. एखाद्याने घेतलेली सेवा दुसऱ्याला पण हस्तांतरित करता येत नाही. म्हणजे सेवा ही अशी आहे की एकदा तिथे उत्पादन सेवेचं झालं की लगेचच त्याचा उपभोग घेतला जातो किंवा लगेचच ती वापरात आणली जाते. म्हणजे सेवा ही आपल्याला दिसत नाही, सेवा तिथे देता येते. सेवा दिल्यानंतर त्याचा जी काही मालकी हक्क आहे तो मालकी हक्क तिथे मिळत नाही किंवा त्याचा ताबा मिळत नाही. मग या सेवेची आपल्याला व्याख्या बघायची आहे. तिथे व्याख्या फिलिप कोटलर यांनी केलेली आहे. सेवा ही अशी कार्यक्षमता असते जी एक पक्ष दुसऱ्याला देऊ शकतो, जी मूलतः अदृश्य असते, परिणामी कोणत्याही गोष्टींच्या मालकीची नसते, त्याचे उत्पादन एखाद्या भौतिक उत्पादनाशी जोडले जाऊ शकत नाही. बघा सेवा जी आहे ती ती आपल्याला दिसत नाही, अदृश्य आहे त्यांनी सांगितलंय. ती आपण देऊ शकतो पण ती आपल्याला दिसत नाही, त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. ती कोणाच्याही मालकीची नसते आणि ती भौतिक गोष्टीसारखी. आता भौतिक गोष्टी म्हणजे काय? एखादी वही आपल्याला दिसेल, एखादा टेबल आपल्याला दिसेल, या दिसणाऱ्या वस्तू आहेत, त्या आपल्याला दिसू शकतात पण ती एखाद्या भौतिक उत्पादनासारखी दिसू शकत नाही. पण त्याचा जो काही संबंध आहे तो त्याच्याशी जोडला जाऊ शकतो. म्हणजे फिलिप कोटलर यांनी सांगितलेलं आहे की सेवा ही एक पक्ष दुसऱ्या पक्षाला देतो, ती आपल्याला दिसत नाही, ती अदृश्य आहे, ती परिणामातून दिसते आणि त्याची मालकी सुद्धा आपण एखाद्या वस्तूसारखी देऊ शकत नाही. एखाद्या भौतिक गोष्टीसारखी ती आपल्याला दिसत नाही पण भौतिक वस्तूच्या उत्पादनाशी त्याचं नातं जोडलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढील व्याख्या आहे, बघा अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनने केलेली व्याख्या आहे, विक्री किंवा वस्तूच्या विक्री संदर्भात देण्यात येणाऱ्या कृती, फायदे किंवा समाधान. म्हणजे जी काही वस्तूंची विक्री आहे किंवा त्या विक्री संदर्भात ज्या काही देण्यात येणाऱ्या कृती आहेत. मग वस्तू विकायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला मालाची ऑर्डर मिळवायची आहे, आपल्याला संदेशवहनाच्या माध्यमांचा वापर करायचा आहे, आपल्याला वाहतूक सेवेचा वापर करायचा आहे. मग अशा ज्या काही आपण साधनांचा वापर करतो आणि त्यापासून मिळणारे जे काही फायदे आणि समाधान आहे त्यालाच तिथे आपल्याला व्यवसाय सेवा असं म्हणता येईल. बघा या ज्या व्यवसाय सेवा आहेत या व्यवसाय सेवांची आपण वैशिष्ट्ये पाहणार आहोत. बघा त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे अमूर्त. व्यवसाय सेवा ही मूर्त वस्तूंसारखी आपल्याला दिसत नाही. कोणतीही सेवा आपण घेतल्यानंतर तिचा अनुभव घेतो, त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. ती इतर ज्या काही भौतिक वस्तू आहेत, मी आत्ताच सांगितलं की एखादी वही दिसेल आपल्याला टेबल दिसेल, आपल्याला पेन दिसेल, या दिसणाऱ्या वस्तू आहेत. पण सेवा जी आहे ती अमूर्त आहे, ती आपल्याला दिसत नाही. एखाद्याकडून दुसऱ्याला दिली जाते आणि सेवा दिल्यानंतर त्याचा जो काही परिणाम आहे त्याचा परिणामातून ती आपल्याला दिसते, ग्राहकांच्या समाधानातून ती आपल्याला दिसते. एखाद्याला सेवा दिली, ग्राहक समाधानी झाला, ग्राहकाच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या तिथे पूर्ण झाल्या, तर तिथे त्या समाधानातून किंवा त्या परिणामातून आपल्याला ते दिसतं. म्हणजे सेवा ही अमूर्त असते, आपल्याला इतर वस्तूंसारखी, इतर उत्पादनांसारखी ती दिसत नाही. मूर्त वस्तू दिसतात, अमूर्त वस्तू दिसत नाही, पण ती आपल्याला दिलेल्या परिणामातून किंवा जो कोणी उपभोक्ता आहे त्याने जो काही परिणाम अनुभवलेला आहे त्याच्यातून ती आपल्याला दिसत असते. यानंतर पुढील वैशिष्ट्य अविभाज्य. बघा सेवा जी आहे तो सेवा देणारा, सेवादाता आणि सेवा घेणारा हे दोन्हीही अविभाज्य आहेत. म्हणजे दोन्हीही घटक तिथे असले पाहिजेत आणि जेव्हा दोन्हीही घटक असतील तेव्हाच तिथे काय होईल, या सेवांचं आदान प्रदान होताना आपल्याला दिसेल. म्हणजे दोन्हीही घटक अविभाज्य आहेत. सेवा घेणारा असला पाहिजे आणि सेवा देणाराही तिथे हजर असला पाहिजे. एखादा सेवा तिथे देतोय पण देणाऱ्यानंतर घेणाराच
तिथे हजर नसेल, म्हणजे सेवा प्रदान करता आणि सेवा घेणारा हे दोन्हीही अविभाज्य घटक आहेत. दोन्हीही तिथे हजर असले पाहिजेत, तरच काय करू शकतात, सेवा देऊ शकतात आणि सेवा घेऊ शकतात. म्हणजे सेवांचं उत्पादन झालं की लगेचच तिथे काय केले जाते, ती तिथे दिली जाते किंवा ती तिथे देता येते. म्हणजे सेवा तिथे आपल्याला उत्पादन झाल्यानंतर लगेचच तिथे देता येते. दोन्हीही अविभाज्य आहेत, सेवा घेणारा आणि सेवा प्रदान करता. त्यानंतर पुढील आहे विसंगती. बघा, सेवा जेव्हा दिली जाते तेव्हा दिल्यानंतर कोणत्याही दोन व्यक्तींना ती सारखी मिळेलच असं आपल्याला सांगता येणार नाही. बघा, एखादा व्यक्ती एखाद्या उपहारगृहात गेला, हॉटेलमध्ये गेला आणि त्या व्यक्तीला जी मिळणारी सेवा आहे ती दुसऱ्या व्यक्तीला मिळेलच असं सांगता येत नाही. एखाद्याला चांगली सेवा मिळेल, एखाद्याला वाईट अनुभव येईल. मग अशी विसंगती असू शकते. म्हणजे एकच सेवा जेव्हा दोन व्यक्ती अनुभवतात तेव्हा त्यावेळेला त्यांचं मिळणारं समाधान हे सारखंच असेल असं आपल्याला सांगता येणार नाही. त्यांच्यामध्ये विसंगती असू शकते. त्यांच्यामध्ये तिथे विसंगती असलेली आपल्याला दिसू शकते, कारण दोन भिन्न व्यक्तींना भिन्न प्रकारची तिथे जी काही सेवा आहे तिथे मिळू शकते. म्हणजे सेवांमध्ये आपल्याला संगती असताना दिसत नाही, तर विसंगती असताना दिसते. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे नाशवंतपणा. बघा, सेवा ही अशी आहे की आपल्याला साठवून ठेवता येत नाही. आजची उद्या नाही, तर जी काही सेवा आहे ती लगेचच आपल्याला तिथे अनुभव त्याचा किंवा सेवा द्यावी लागते, प्रदान करावी लागते. ती कुठेही साठवून ठेवता येत नाही, ती लगेचच नाशवंत पावते. समजा उदाहरण घेऊ आपण की एखाद्या विमान प्रवासामधील तिथे विमान प्रवासामधील 50 तिकीटं बाकी आहेत आणि 50 तिकीटं बाकी असताना 50 तिथे जागा रिकाम्या असताना ते विमानाने प्रवास केला. मग आता ते विमानाची वेळ होती सकाळची. मग आता सकाळी ते विमानाचा प्रवास झाला. मग ती जर राहिलेली 50 तिकीटं ही दुपारच्या विमानासाठी लागू होतील का? लागू होणार नाही. म्हणजे सेवा आहे ही नाशवंत पावते, ती लगेचच तिथे घ्यावी लागते. जेव्हा तिचं उत्पादन होतं तेव्हाच आपल्याला तिचा जो काही अनुभव आहे किंवा ती अनुभवावी लागते किंवा ती तिथे घ्यावी लागते. त्यानंतर पुढील त्याचं वैशिष्ट्य अहस्तांतरणीय. बघा, सेवा ही एखाद्या वस्तूप्रमाणे हस्तांतरित करता येत नाही. आपण बघा, विद्यार्थी म्हटलं की एखादी वही आपण मित्राला देतो, तिथे एकमेकांना देऊ शकतो, पण सेवा ही अहस्तांतरणीय आहे. आपण घेतली की आपणच त्याचा उपभोग घेऊ शकतो. समजा एखाद्या तिथे हॉटेलमध्ये एखादी आपण रूम तिथे बुक केली किंवा त्या रूमसाठी आपण तिथे जी काही बुकिंग केली, आपलं काम झालं की आपण तिथे ती रूम सोडतो. म्हणजे काय, तर आपण त्या रूमची मालकी, तिथे जो काही मालक येतो आपल्याला हस्तांतरित करत नाही. म्हणजे सेवा ही अशी असते की आपण उपभोग घेऊ शकतो, पण त्याचा जो काही मालकी हक्क आहे तो मालकी हक्क आपल्याला हस्तांतरित करता येत नाही किंवा हस्तांतरित होत नाही. म्हणजे आपण रूम बुक केली, आपण तिथे राहिलो, त्यानंतर ज्या कालावधीसाठी राहिलोय, 1 दिवस 2 दिवस, त्यानंतर आपल्याला ती जी काही रूम आहे ती सोडावी लागते, कारण ती तिथे त्याचा मालकी हक्क आपल्याला येत नाही किंवा आपण ती तिथे विकत घेत नाही. म्हणजे सेवा ही अहस्तांतरणीय असते. यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे ग्राहकांचा सहभाग. बघा, सेवा घेण्यासाठी तिथे ग्राहकांचा सहभाग असणं फार गरजेचं आहे, कारण ज्या सेवा ग्राहकांसाठी केलेल्या आहेत तिथे ग्राहकांचा सहभागच नसेल. बघा, उदाहरणार्थ एसटी ज्या ग्राहकांसाठी आहे, ज्या प्रवाशांसाठी आहे, ते प्रवाशीच जर त्या एसटीसाठी उपलब्ध नसतील, तर ग्राहकांचा सहभागच नाही, तर ती एसटीची सेवा चालू शकते का? चालू शकत नाही. म्हणजे कोणतीही सेवा घेण्यासाठी त्या सेवेमध्ये ग्राहकांचा सहभाग असणं फार महत्त्वाचं असतं आणि ग्राहकांचा जर सहभाग नसेल तर ती सेवा तिथे प्रदान करता येऊ शकत नाही. म्हणजे सेवा ज्या ग्राहकासाठी निर्माण केलेली आहे ते ग्राहकच जर नसतील, बँक आहे तिथे, पण बँकेमध्ये जाणारे तिथे ग्राहकच नसतील, तर तिथे बँक
चालू शकते का? चालू शकत नाही. म्हणजे कोणतीही सेवा घ्या, त्या सेवेमध्ये जर ग्राहकांचा सहभाग नसेल तर ती तिथे सेवा आपल्याला देता येणार नाही. म्हणजे ज्या ग्राहकांसाठी सेवा केलेली आहे त्या ग्राहकांचा सहभाग नसेल, ग्राहकच त्याच्यामध्ये सहभागी नसतील तर ती सेवा आपल्याला तिथे देता येणार नाही. बघा, या प्रकरणामध्ये आपल्याला इथे या 5 सेवांचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये आहे विमा सेवा, गोदाम, बँकिंग सेवा, संप्रेषण आणि परिवहन. पण जो काही आपल्या शासनाने अभ्यासक्रम कमी केलेला आहे, त्या कमी केलेल्या अभ्यासक्रमाअंतर्गत आपल्याला संप्रेषण आणि परिवहन या ज्या काही 2 सेवा आहेत, या 2 सेवांचा आपल्याला अभ्यास तिथे नाही. म्हणजे या 2 सेवा फक्त या वर्षीच आपल्याला अभ्यासायचं नाही, कारण आपल्याला जो काही 25% सिलेबस कमी केला आहे त्याच्यामध्ये या 2 सेवा ज्या आहेत त्या सेवांचा अभ्यास आपल्याला कमी केलेला आहे. म्हणजे यावर्षी आपल्याला विमा सेवा, गोदाम आणि बँकिंग या 3 प्रकारच्या ज्या काही व्यवसाय सेवा आहेत, या 3 प्रकारच्या व्यवसाय सेवांचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा, या व्हिडिओमध्ये आपण व्यवसाय सेवा आणि व्यवसाय सेवा म्हणजे काय आणि त्या व्यवसाय सेवांची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती अभ्यासलेली आहेत. तुर्तास आपण इथे थांबणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. तुम्ही अभ्यास करत राहा आणि आपला यशाचा मार्ग मोकळा करा. हॅलो.